रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. स्टेटस पेक्षा मोबाईलवर आई वडिलांचे स्टेटस ठेवा. विलास बडे. काबाड कष्ट करणाऱ्या आई वडील व स्वतःचे स्टेटस ठेवण्याऐवजी युवा पिढी व विद्यार्थी हे आभासी स्टेटसच्या मागे लागल्याने खऱ्या अर्थाने चक्रव्यूहात ही पिढी अडकल्याचे मत पत्रकार तथा व्याख्याते विलास बडे यांनी यावेळी व्यक्त केले. जिंतूर येथे व्हॉइस ऑफ मीडिया व जिंतूर तालुका प्रेस क्लबच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर, नगराध्यक्ष प्रताप देशमुख, मुकुंद सावजी कळमकर, पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, नायब तहसीलदार प्रशांत राखे, माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, प्राचार्य डॉक्टर श्रीधर बोंबे, डॉक्टर आबासाहेब जाधव, डॉक्टर दुर्गादास कानडकर, रमेश दरगड, लक्ष्मणराव बुधवंत, ज्येष्ठ विधिज्ञ मनोज सारडा, सचिन तोष्णीवाल, सुधीर शहाणे, डॉक्टर जे वाघमारे, ॲडव्होकेट गोपाळ रोकडे, डॉक्टर प्रकाश अकोसे, मुख्याध्यापक श्रीधर गीते, माजी नगराध्यक्ष सखाराम चित्रवार, पत्रकार शकील अहमद, देवेंद्र भुरे, सत्यनारायण शर्मा, कैलास खंदारे, भीमराव घुले, सुरेश कुटे, सुदर्शन अच्छा, राजेश देवकर, मनोज राजोतिया, दिलीप देशपांडे, रत्नदीप कळमकर, दामोदर बुधवंत, सुरेश कुटे आदी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते प्रतिनिधी स्वरूपात विनोद पाचपिल्ले, राजू गारकर, प्रशांत मुळी, प्रभाकर कुरे, शंकर जाधव यांना 15 लाखांच्या विमा पॉलिसीची वाटप करण्यात आली. यावेळी बोलताना विलास बडे यांनी शेतकऱ्यांना व्यवस्थेने चक्रव्यूहात अडकवले असून निर्णय प्रशासकीय व्यवस्थाही शेतकऱ्यांना धारातीर्थी पाडण्यास भाग पाडत आहे. दुसरीकडे युवा पिढी ही मोबाईलच्या स्टेटसमध्ये बर्बाद होत आहे. स्वतःचे स्वप्न अर्धवट सोडून आभासी जगात वावरण्याचे काम युवा पिढी करत आहे. स्वतःच्या कष्टाच्या घामाचा बाप करत असलेल्या कामाचा, आई वडिलांनी केलेल्या काबड कष्टाचा स्टेटस असताना आपण मोबाईलवर स्टेटस कशाचे ठेवत आहोत याचे भान युवा पिढीने व विद्यार्थ्यांनी ठेवले पाहिजे, असे सांगत त्यांनी या व्याख्यानाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत मोबाईलच्या चक्रव्यूहात अडकलेली युवा पिढी व व्यवस्थेच्या चक्रव्यूहात अडकलेला शेतकरी हेच खरे अभिमन्यू आहेत. त्यांना आता यातून बाहेर काढण्यासाठी व्यवस्थेने प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन केले. पाहुण्यांचा परिचय पांडुरंग निळे, प्रास्ताविक विनोद पाचपिल्ले, तर सूत्रसंचलन विजय चोरडिया यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार मंचक देशमुख, भागवत चव्हाण, आनंद मुरक्या, रघुनाथ गडदे यांनी परिश्रम घेतले. विभागीय पुरस्कार वितरण आजच्या या कार्यक्रमात आचार्य बाळशास्त्री जांभेकर, सामाजिक वार्ता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अनिल कसबे व आचार्य बाळशास्त्री जांभेकर, विकास वार्ता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार बाबूराव चव्हाण यांना उपस्थित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर याच कार्यक्रमात नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांना नागरी सत्कार करण्यात आला. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं आबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.